ठरलं तर मग या मालिकेच्या 15 फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये प्रतिमाने जो डॅशिंगपणा दाखवलेला आहे आणि त्यानंतर प्रतिमाच्या समोर आलेल्या एका वेगळ्या सत्यामुळे प्रतिमा आता अजून हदरलेली आहे। कारण बाकी कुणाला जे दिसत नव्हतं ते प्रतिमाला दिसलेलं आणि त्यामुळे प्रियाचा खरा चेहरा कळलाय। परत आता भूतकाळातल्या काही गोष्टी आठवल्यात आणि मालिका एका वेगळ्याच टर्न ट्विस्टवरती आली। प्रतिमाला असं काय समजलंय, प्रतिमाला प्रियाचा खरेपणा कसा उघडकीला आलाय, त्यानंतर रविराज काय बोललेत, सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया। अर्जुन सायलीला सुभेदारांनी नाकारल्यावरती काय घडलंय, खूप मोठी घटना घडलेली आहे, सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। इकडे अर्जुन सायलीच्या लग्नाचे सगळे विधी होत असतात, पण सुभेदार किल्लेदार सगळे तोंड फुगवून बसलेले असतात। अर्जुन सायलीला कोणीही आशीर्वाद द्यायला साधं पुढे पण येत नसतं। मधुभाऊ कल्याणासाठी येतात। मधुभाऊ, कुसुम, विमल आणि प्रतिमा हे चौघ जण त्यांना आता आशीर्वाद देत असतात आणि चौघ जण त्यांच्या लग्नासाठी विधी सुद्धा करत असतात। एक चैतन्य अजून, बाकी इतकी लोक सोडली तर कोणीही या दोघांच्या मदतीला येत नसतं। मधुभाऊ मात्र आता आपल्या बापाचं कर्तव्य सगळं पूर्ण करतात। इकडे रविराज स्वतः सख्खे बाप असून सुद्धा आपल्या मुलीकडे रागाने पाहत असतात। इकडे त्यांना हे पटतच नसतं, त्यांची नुसती लाही लाही होत असते। पण त्याविरुद्ध प्रतिमा मात्र हे सगळे एन्जॉय करत असते आणि सायलीला आपली मुलगी तिने नुसतं मान दिलं नसतं तर सायलीला मुलीचा दर्जा सुद्धा तिने दिलेला असतो। सगळे विधी पूर्ण होतात। आता इकडे सगळं गुरुजी आता मंत्र म्हणतात, पण पूर्णाचीचा चेहरा असा पडलेला असतो। सायली फायनली अर्जुन सुभेदार यांची बायको झालेली असते आणि दोघंही जण आशीर्वादासाठी आपल्या कुटुंबाकडे ज्या वेळेला पाहत असतात तेव्हा कुटुंब त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उभं नसल्यामुळे दोघं जण लग्न होत असले तरी सुद्धा उदासपणे बसलेले असतात आणि आता आलेली सगळी मंडळी मात्र या सगळ्यामध्ये आनंदाने सहभागी होत असतात। फायनली मंगलाष्टका म्हटल्या जातात, एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातले जातात आणि अर्जुनला त्याच्या जुन्या लग्नाची आठवण येते। तोपर्यंत इकडे आता सुभेदार किल्लेदार हे मात्र रागवून पाहत असतात। अर्जुन गळ्यामध्ये वरमाला घालतो आणि आता फायनली लग्न संपन्न होतं। प्रतिमाला तर आता आपण केलेल्या सगळ्या कामाचं चीज वाटायला लागतं। मग अर्जुन सायली एक एक करत सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पुढे येतात, गुरुजींचा आशीर्वाद घेतात। ते विमल, कुसुमताई आणि चैतन्य यांची भेट घेतात, त्यांच्याकडून ते आता बेस्ट ऑफ लक मिळतं त्यांना। इकडे तोपर्यंत मग प्रतिमाचा आशीर्वाद घेतला जातो, मधुभाऊंचा आशीर्वाद, या सगळ्यांनी आशीर्वाद देऊन झालेले असतात। पण सुभेदार आणि किल्लेदार हे मात्र आता फुरगटून बसलेले असतात। मधुभाऊंनी इतका राग असून सुद्धा अर्जुनला एक्सेप्ट केलेलं असतं आणि फायनली अर्जुन सायलीचं लग्न मान्य केलेलं असतं। म्हणजे अर्जुनच्या साईडने कोणीही नसलं तरी सायलीच्या साईडने मधुभाऊ आज हक्काने उभे असतात। मग आता हे सगळं झाल्यावरती कल्पना, रविराज आणि पूर्णाजी, प्रताप या सगळ्यांच्या पाया पडण्यासाठी ज्या वेळेला अर्जुन आणि आता सायली येते त्यावेळेला कोणीही त्यांना आशीर्वाद तर सोडा त्यांच्याकडे डोंकूनही पाहत नाही, उलट रागारागामध्ये त्यांच्याकडे पाहिलं जातं। आणि या सगळ्यामध्ये आता अर्जुन सायलीला आपलं असं कोणी तिकडे दिसत नसल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटत असतं। आणि आता रविराजांच्या इकडे आल्यावरती रविराज आशीर्वाद देणं तर दूर पण ते 2 पावलं मागे सरकतात। प्रियाचा तर जळफळाट होत असतो नुसता। प्रिया खूप चिडलेली असते आणि तिला या सगळ्यामध्ये आता काय करावं काय करू नये आणि सगळ्यात जास्त राग आलेला असतो तो प्रतिमाचा। तोपर्यंत रविराज म्हणतात, चल तन्वी, आता इथे एक क्षण थांबायचं नाही, यातल्या एका सुभेदाराचं मला तोंड पाहायचं नाही, आयुष्यात एकाही सुभेदाराचं तोंड मी अजिबात पाहणार नाहीये, ही शपथ आहे माझी आज। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे चिडलेले रविराज निघतात आणि पूर्णाई त्यांच्या मागे, रविराज थांबा, प्रताप थांबव त्यांना असं म्हणत आता इकडे ओरडाओरडा करत चाललेले असतात। पण रविराज कोणाचं काही ऐकत नाहीत। मग त्यांच्या मागोमाग लगेचच पूर्णाई, प्रताप आणि कल्पना हे निघतात। तोपर्यंत अर्जुन सायलीला सुद्धा आता खूप वाईट वाटलेलं असतं।
चैतन्य म्हणतो, काय चाललंय? हे बघा, तुमचा आज आनंदाचा क्षण आहे. त्यांनी या सगळ्यामध्ये तो स्पॉइल करण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी तुमचं लग्न लागलंय. तुम्ही आता अजिबात असं कुठेतरी धावत पळत जायचं नाही. चला चला असं म्हणत चैतन्य त्या दोघांनाही घेऊन येतो. फोटो वगैरे क्लिक केले जातात आणि आता चैतन्य लग्नाचे उरलेले विधी सुद्धा करण्यासाठी त्या दोघांना सांगतो. हे सगळं चालू असताना इकडे आता सुभेदार आणि किल्लेदार या परिवारामध्ये जवळजवळ आता वनवास पेटलेला असतो. कसं हे सगळं घडलं, काय घडलं याची चर्चा चालू असते आणि प्रिया तर नुसती पेटून उठलेली असते. पेटून उठलेली प्रिया आता घरामध्ये आल्यावरती अस्ताव्यस्त इकडे तिकडे सगळीकडे वस्तू आता उडवायला लागते. इकडे तिकडे वस्तू उडवत असताना रविराज तिला समजवतात, तन्वी वेड्यासारखं करू नकोस. तिला आता प्रतिमा सुद्धा समजवते, तन्वी थांब. पण तन्वी कुठली ऐकायला. तन्वी सगळं सामान इकडे तिकडे फेकत असते आणि आता सामान फेकत असताना तिला या सगळ्यामध्ये खूप राग आलेला असतो स्वतःचाच आणि ती इकडे तिकडे वस्तू फेकते. रविराज म्हणतात, थांब तन्वी, काय करतेस तू? असं म्हटल्यावर ती सांगते, काय साधं मागितलं होतं मी, काय मागितलं होतं आणि मला काय मिळालं? मी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे हरले. एक लग्नासाठी उभी राहिले होते पण ते सुद्धा लग्न माझ्या नशिबात नव्हतं का बाबा? इतकी कमी हे आहे की माझ्याशी कोणीही लग्न करू नये, एक साधं लग्न सुद्धा माझ्या नशिबात नाहीये का? असं म्हणत ती आता इमोशनल ड्रामा सुरू करते. रविराज म्हणतात, बाळा तू पहिला शांत हो बरं, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, या सगळ्यात तुझी काही चूक नाहीये. असं म्हणत रविराज तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. तोपर्यंत इकडे आता लग्न आटपून कुसुम, चैतन्य, अर्जुन, सायली हे चौघही जण बाहेर येतात. त्यावेळेला कुसुम आता बोलायला लागते, खरंच म्हणजे तू कशी सासरी जाशील, तुझं हे लग्न कसं संपन्न होईल ही मला इतकी काळजी वाटत होती म्हणून सांगू न सायली, पण आज तुझं लग्न पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे त्यानंतर आता मला खरं तर आनंद व्हायला पाहिजे की इतक्या मोठ्या दिव्यातून तुझं लग्न पार पडले, पण मला आनंद होत नाहीये सायली. मला खूपच वाईट वाटते की या सगळ्यामध्ये आता तू तुझ्या सासरी चाललेस, माझं माहेर रिकामं करून चाललेस. असं म्हणत कुसुम खूप भावूक झालेली असते आणि कुसुम रडत असते. त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, कुसुमताई तुम्ही काळजी करू नका. हे बघा, सायली तिच्या सासरी चालली असली ना तरी कुठेही लांब चाललेली नाहीये. तिचा घरचं दार तुमच्यासाठी नेहमी उघडं असणार आहे. तुम्हाला जेव्हा कधी तिला भेटावंसं वाटणार आहे ना त्यावेळेला तुम्ही तिला भेटायला येऊ शकता. असं म्हणत अर्जुन आता या सगळ्यामध्ये कुसुमताईंना समजवण्याचा प्रयत्न करतो, पण कुसुमला मात्र सायली जाणार याचं खूप दुःख वाटत असतं. अर्जुन कुसुमताईंना समजवतो, तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता करू नका, मी आहे ना, मी सायलीवरती कोणतंही संकट येऊ देणार नाहीये आणि सायलीला या सगळ्यामध्ये नेहमीच सुखी ठेवायचा प्रयत्न करेन. यावरती सायली म्हणते, हो कुसुमताई, तू असं भरल्या डोळ्याने मला निरोप देऊ नको. काही झालं ना तरी तू असं जर का भरल्या डोळ्याने निरोप दिलास ना तर मला खूप वाईट वाटेल. कुसुम म्हणते, नाही ग, तू तुझ्या घराचं गोकुळ कर, हे मला तुला सांगायची गरज नाहीये. तुला या सगळ्यामध्ये या गोष्टी चांगल्याच माहिती आहेत. तू कधीही कुणाला दुखवत नाहीस आणि त्यामुळे बाकीचे लोक तुझा फायदा घेतात. हे सगळं तू सांभाळून घे. पण मी तुला आज एक सांगेन, घराचं गोकुळ करताना तू स्वतःकडे दुर्लक्ष होऊ देऊ नकोस, स्वतःकडे पण तितकंच लक्ष दे. असं म्हणत ती आता सायलीला आपल्या मिठीत घेते आणि रडायला लागते. सायलीला आता आपल्या घरातून पाठवणी करताना कुसुमला खूप वाईट वाटत असतं. इकडे तोपर्यंत आता सगळे किल्लेदार चिडलेले असतात आणि त्यावरती मग आता इकडे प्रिया सांगते, बाबा तुम्ही मला सांगा यात माझा काय दोष आहे? दुसऱ्यांदा माझ्या बाबतीत हे सगळं घडलं. यावेळेला आता तर अर्जुनने स्वतःहून तयारी केली होती आणि त्यानंतर तो जे काही मागे फिरला ना त्यामुळे हे सगळं घडले. यात माझी काय चूक आहे तुम्हीच सांगा बरं. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेच तोंड घालत आता लगेच बोलायला लागतो नागराज, पण सांगू का दादा, या सगळ्यामध्ये जर कोणाची चूक असेल ना तर ती वहिनीची आहे. म्हणजे वहिनीला काय गरज होती रे अचानक वेळेला आपल्या स्वतःच्या मुलीची बाजू न घेता तिने आता बाजू घेतली, ती म्हणजे त्या सायलीची. नाही, वहिनीने हे सगळं केले ना ते बिलकुल चुकीचं आहे. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा म्हणते, असं नाहीये, मी जे केलं ना त्यामध्ये 3 आयुष्यांचं भलं होतं. यावरती रविराज म्हणतात, प्रतिमा तू जर आता काही नाही बोलशील ना तरच बरं आहे, नाहीतर माझ्या तोंडून
काहीतरी असं निघून जाईल ना की त्या सगळ्यामुळे उगाचच तू दुखावशील. यावरती प्रतिमा म्हणते, हे बघा रविराज, तुम्ही स्वतः पहिले शांत व्हा. कुणीही चिडचिड करून घ्यायची काही गरज नाहीये. जे घडलंय ना ते योग्यच घडले. कारण या सगळ्यामध्ये जर आपण या सगळ्यामध्ये आता हे लग्न होऊ दिलं असतं तर अर्जुन काही तन्वीसोबत प्रेम करू शकला असता का? कारण अर्जुनच्या डोळ्यात मला सायलीविषयी जे प्रेम दिसतंय ना ते प्रेम आता मी कधीही दुसरं कोणाविषयी पाहिलेलंच नाहीये. मग जर आपण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तिला असंच फोर्सफुली लग्न लावून दोघांचं दिलं असतं ना तर या गोष्टी कशा घडल्या असत्या. यावरती रविराज म्हणतात, प्रतिमा तू जरा शांतच बस. तू कितीही लॉजिक काही सांगितलंस ना तरी सुद्धा मला हे पटणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच प्रिया सांगायला लागते, आई खरंच तू माझी जन्मदात्री आहेस की तू माझी वैरीण आहेस ग? म्हणजे तुला माझ्यापेक्षा त्या सायलीच्या भावना कळल्या. त्यानंतर मला काय वाटेल हे तुला समजलं नाही का? मला किती दुःख होईल हे तुला कळलं नाही का? आई तू कशी अशी वागू शकतेस? असं म्हणत मग मात्र प्रिया इकडे आता खूप रागा करत असते. मला जगायचंच नाहीये, माझ्या आयुष्यातला अर्थच संपलाय, जगून तरी मी काय करू? असं म्हणत प्रिया आता आरडाओरडा करायला लागते. इकडे तोपर्यंत कुसुम सांगते, सायली तू स्वतःची काळजी घे. आणि आता कुसुम तिला सावरते. त्यानंतर ती सांगते, हे बघ जेव्हा कधी कुसुमताईला भेटावंसं वाटेल ना तेव्हा ये. हे माहेर तुझ्यासाठी नेहमीच उघडं असणार आहे. आणि हा अर्जुन सुभेदार, तुम्ही जर माझ्या बहिणीची नीट काळजी नाही घेतली तर? यावरती अर्जुन म्हणतो, कुसुमताई तुम्ही बिलकुल काळजी करू नका, तुमच्या बहिणीची मी नीट काळजी घेईन. यावरती कुसुम म्हणते, ती तर तुम्हाला घ्यायलाच पाहिजे, नाहीतर ना चिडक्या बिब्या येऊन तिकडे मी कान उपटेन. हा ज्या वेळेला मला समजेल ना की तुम्ही सायलीची काळजी नीट घेत नाहीये त्यावेळेला मी तुझा कान उपटेन. यावरती अर्जुन म्हणतो, नाही कुसुमताई अजिबात चिंता करू नका. यावरती सायलीला आश्चर्य वाटतं. आतापर्यंत अर्जुन सुभेदारचे गोडवे गाणारी कुसुमताई आज अचानक कशी काय त्याच्यावरती चिडली? आणि त्यावरती सायली म्हणते, कुसुमताई अगं काय बोलतेस तू? कुसुम म्हणते, मग काय, जर का या सगळ्यामध्ये त्याने तुला त्रास दिला ना तर मात्र गाठ त्याची माझ्याशी आहे बरं का. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो, नाही कुसुमताई बिलकुल काळजी करू नका, मी या सगळ्यामध्ये तुम्हाला अजिबात सायलीला हे करण्याची तक्रार देणार नाही. असं म्हटल्यावरती कुसुम आता सांगते, सायली काही वाटलं तरी मला फोन करा, मी येऊन ह्याचा कान उपटेन. सायली म्हणते, काय कुसुमताई तू पण? असं म्हटल्यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, चला आता आपल्याला आपल्या घरी जायला पाहिजे. कुसुम म्हणते, सायली मला फोन कर हा, आणि हे बघ या बहिणीचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत. मग आता अर्जुन आणि सायली हे दोघं जण आपल्या घरी जायला निघतात. पण घरी काय वाढून ठेवले हे त्या दोघांनाही बिचारांना माहीत नसतं. आता इकडे चैतन्य सांगतो, काय कुसुमताई म्हणजे तुम्ही अर्जुनला असं का बोललात? असं बोलून तुम्ही अर्जुनच्या सोबत असे का वागलात? यावरती मग मात्र आता इकडे चैतन्याला कुसुम सांगायला लागते, नाही हो मला खात्री आहे काहीही झालं ना तरी अर्जुन सायलीला सुखातच ठेवणार. यावर चैतन्य म्हणतो, मग हो तुम्ही अशा का वागलात त्याच्याशी? यावरती कुसुम म्हणते, अहो त्याच्याशी भांडल्याशिवाय त्याला हे बोलल्याशिवाय मला झोप लागायला पाहिजे ना, माझ्या झोपेसाठी मी हे सगळं केलं. असं म्हणत कुसुम थट्टा मस्करी करत असते. चैतन्य हसायला लागतो, काय तुम्ही पण कुसुमताई ठीक आहात ना आता तुम्ही? यावरती कुसुम म्हणते, हो आता त्याला ओरडल्यावरती मला चांगली झोप लागेल. चैतन्य आणि आता कुसुम दोघे जण हसत असतात. तोपर्यंत प्रिया सांगत असते, बाबा मला न जगण्याचा पण या ह्याच्यात अधिकार नाहीये, मी न मरून गेलेलीच बरी आहे. मुलीची काय अपेक्षा असते की आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्न व्हावं, पण या सगळ्यामध्ये लग्नच माझं असंच पद्धतीने झालेलं आहे आणि त्यामुळे माझे दोनदा लग्न मोडल्यामुळे आता मी या सगळ्यामध्ये काय सांगू, मला खरंच काही कळत नाहीये. असं म्हटल्यावरती इकडे नागराज येतो आणि प्रिया नागराजकडे पाहायला लागते. ज्या वेळेला प्रिया नागराजकडे पाहायला लागते त्यावेळेला आता नागराजचे शब्द तिला आठवतात. जर या लग्नामध्ये काही गडबड झाली तर मात्र लग्नातल्या या सगळ्यामध्ये तुझे जे खोटे आईबाबांचा ॲक्सिडेंट घडून आणला होता ना तो तुझा खरा ॲक्सिडेंट घडेल आणि मग मात्र तू या सगळ्यामध्ये जिवंत पण राहणार नाहीयेस. त्यामुळे लग्नामध्ये जर कोणती चूक घडली तर ती चूक तुला खूप महागात पडणार आहे. कारण महिपत आणि साक्षी हे दोघं जण तुला बिलकुल सोडणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घे प्रिया.
असं म्हणत मात्र आता नागराजने दिलेला इशारा तिला आठवतो आणि या सगळ्यामध्ये प्रिया चांगलीच हादरते आणि ती विचार करते, अरे बापरे, जर आता या सगळ्यामध्ये हे जे काही घडतंय त्या प्रकरणात जर आता नागराजने महिपतला हे कळवलं आणि महिपत जर माझ्या अंगावरती आला तर, मला मारण्याचा प्लॅन केला तर काय होईल, असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रिया अजून नको त्या विचाराने हादरलेली असते. तोपर्यंत मग मात्र आता इकडे सुमन म्हणते, रविराज भाऊजी आपण एक काम करूया, तन्वीला तिच्या रूम मध्ये नेऊया का. यावरती प्रतिमा म्हणते, हे बघ तन्वी बाळा, जे काही घडलं ना ते सगळं तुझ्या भल्यासाठी घडलेलं आहे. असं म्हणत ती आता तन्वीला समजावण्याचा प्रयत्न करते, पण समजेल तर ती प्रिया कुठली. इकडे तोपर्यंत आता सुभेदारांच्या घरामध्ये सुद्धा तोच विषय चालू असतो. इकडे अस्मिता सांगत असते, मला तर काही कळतच नाहीये, म्हणजे अर्जुनने बघ ना आयत्या वेळेला त्याचं वचन मोडलं, आयत्या वेळेला हे सगळं केलं आणि खरंच काय त्या मुलीने जादू केलं ना त्याच्यावरती मला कळतच नाहीये. यावरती मग मात्र आता इकडे लगेचच कल्पना सांगायला लागते, खरंच की म्हणजे खरंच त्या मुलीने अर्जुनवरती काहीतरी भूल केलेली आहे. असं म्हटल्यावरती इकडे आता अश्विन म्हणायला लागतो, मी सांगू का, तर तुम्ही कितीही काही बोललात ना तरी मला तन्वीची खूप काळजी वाटते. तन्वी या सगळ्यामध्ये खूप हर्ट झालेली आहे. तुम्ही सगळेजण तिचा विचार करा, ती कोणत्या ह्याच्यातून जात असेल आणि ती कोणत्या ह्याच्यामधून स्वतःला कशी हे करत असेल. त्यामुळे आपण सगळ्यांनी तन्वीचा विचार करूया आणि आता तिला सपोर्ट कसा करायचा याबद्दल ठरवूया. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रताप चिडतो आणि प्रताप म्हणतो, मी खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये मला राग आलाय ना तो फक्त आणि फक्त प्रतिमाचा. प्रतिमा इतकी कशी हे सगळं करू शकते, तिने का त्या सायलीला सपोर्ट केला. यावरती आता इकडे पूर्णाजी चिडते आणि प्रतिमाबद्दल काहीही बोलू नकोस. यावरती प्रताप म्हणतो, हे बघ पूर्णाई, तिने जर का आपल्या मुलीला सपोर्ट न करता या सगळ्यामध्ये आता सपोर्ट केला असता जर स्वतःच्या मुलीला, तर ही गोष्ट घडली असती का, तू सांग बरं मला. असं म्हटल्यावरती मग मात्र पूर्णाई म्हणते, अरे पण ती मुलगी. यावरती मग आता इकडे सांगायला लागते कल्पना, हे बघा आपण प्रतिमाला दोष देण्यात काहीही अर्थ नाहीये, कारण जे काही घडलं ना त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आपलंच नाणं खोटं निघालं ना. आपलं नाणं खोटं निघाल्यामुळे मग आपल्याला काय कुणाला बोलता येईल. अर्जुनने जर का ठामपणे उभा राहिला असता की नाही मी हे लग्न करणार नाही तर. यावरती अस्मिता म्हणते, नाही पण जे काही घडलं त्याच्यामुळे रविराज काका इतका चिडला होता ना की रविराज काकाला या सगळ्यामध्ये आता आपण कसं समजवणार आहोत. यावरती पूर्णाजी सांगायला लागते, खरंच जे काही घडलं ना ते सगळं चुकीचं घडलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आपण काहीही करू शकत नाही आहोत आणि हे सगळं आता करताना रविराजांच्या मनावरती काय परिणाम होत असतील ना हे आपण पाहू शकतो. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रविराज काका आपल्यासोबत संबंधच तोडून टाकेल की काय, असं अस्मिता आता बोलायला लागते. त्यावरती प्रताप म्हणतो, नाही त्यावेळेला जर प्रतिमाने आपल्या मुलीची साथ कदाचित दिली असती ना तर या गोष्टी घडल्याच नसत्या. प्रतिमाचं खूप चुकलं, मी प्रतिमाला या सगळ्यामध्ये आता कधीही माफ करू शकणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र पूर्णाजी म्हणते, प्रताप तू उगाचच प्रतिमावरती राग करत बसू नको. प्रतिमाला या सगळ्यामध्ये आता हे सगळं करण्यासाठी त्या मुलीनेच भाग पाडलं ना. तिने आपल्यावरती नाही का भूलताप घातली होती, आपल्याला नाही का भुलवलं होतं आणि हे सगळं करून मग तिने आपल्यासोबत काय केलं माहितीये ना, आपण पण तिच्या या बोलण्याला फसलो होतोच ना. असं म्हणत मग मात्र इथे कल्पना डोक्याला हात लावून बसलेली असते. तिला आता अश्विन समजावतो, मम्मा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. पण आता कल्पनाला काही सुचत नसतं. ती सांगत असते, अर्जुनला कसली बुद्धी झाली, काय झाली, त्याने का त्या मुलीची साथ दिली मला खरंच कळत नाहीये. इकडे तोपर्यंत प्रियाला रविराज समजवत असतात, आजपासून सुभेदारांच्या सोबत सगळे संबंध संपले. त्यावरती प्रतिमा सांगते, हे बघ तन्वी, जे काही झालेलं आहे ना ते तुझ्या भल्यासाठीच झालेलं आहे. कारण आज जर का तू अर्जुन सोबत लग्न केलं असतंस तर तू कधीही सुखी राहू शकली नसतीस बाळा. माझं गोष्ट ऐक, या सगळ्यामध्ये जे काही घडलंय ना ते तुझ्या भल्याचंच घडलेलं आहे. यावरती प्रिया म्हणते, आई तू काही बोलूच नकोस. तू त्यावेळेला सायलीची जी साथ दिलीस ना ते मला बिलकुल पटलेलं नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच रविराज म्हणतात, हो प्रतिमा
खरंच म्हणजे तू गप्पच बसलीस तर बरं होईल, कारण या सगळ्यामध्ये माझ्या तोंडून काहीतरी निघून जाईल. तिथे जे काही तू वागलीस ना, आणि त्यामुळे जे काही हे सगळं घडलंय ना, मला या सगळ्यामध्ये खरंच कीव करावीशी वाटते की आपल्या मुलीची बाजू न घेता तू या सगळ्यामध्ये त्या मुलीची बाजू घेतलीस. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते, रविराज ऐका ना, मी काय बोलते ते ऐका ना. सुमन म्हणते, हो भाऊजी, मला प्रतिमा वहिनींचं म्हणणं पटतंय. त्या जे काही बोलतायत ना, त्यांनी आता या सगळ्यामध्ये आता जे काही केलंय ना, ते फक्त आपल्या मुलीच्या भल्यासाठी केलेलं आहे. तुम्ही उगाचच या सगळ्यामध्ये त्यांना आता काही बोलू नका. आपण सध्या आता जी परिस्थिती झालेली आहे ती परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न करूया. असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज थोडेफार शांत होतात, पण तरी सुद्धा ते प्रतिमाला माफ करायला तयार नसतात. तिकडे जो काही प्रतिमाने सायलीचा पुळका घेतलाय तो पुळका मात्र त्यांना काही आवडलेला नसतो. हे सगळं होत असतं. आता इकडे रविराज म्हणतात, पूर्णाई या बाईचं नाव आता या घरात निघणार नाही. कितीही काही झालं तरी पूर्णाई या घरासाठी मेल्या आणि माझ्यासाठी पण मेल्या. पूर्णाईवरती हा राग रविराज ज्या वेळेला काढतात तेव्हा प्रतिमाला जबरदस्त धक्काच बसतो. तोपर्यंत अर्जुन आणि सायली आता आपल्या घरी जाण्यासाठी निघालेले असतात. ज्या वेळेला अर्जुन सायली आपल्या घरी जायला निघतात त्यावेळेला आता इकडे अर्जुनला सायली सांगत असते, अर्जुन सर ऐका ना. तर अर्जुन लक्षच देत नाही. कोण अर्जुन सर? इथे कुणीही अर्जुन सर नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र सायली म्हणते, मग काय हक मारू मी तुम्हाला? यावरती अर्जुन म्हणतो, बघा तुम्ही काय बोलायचं ते. यावरती सायली म्हणते, अहो अहो म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सायली खूपच खुश होते आणि आता अर्जुनकडे पाहायला लागते आणि अर्जुन सुद्धा खुश होतो आणि ती सांगते, जसं जसं घर जवळ येईल ना तसं तसं मला टेन्शन येते. यावरती अर्जुन म्हणतो, टेन्शन घेण्याचं काहीच काम नाहीये, जे होईल ना ते होईल. आत्ता ही तन्वी आपल्या आयुष्यातून निघून गेले ना, आणि त्यामुळे तन्वी निघून गेल्यामुळे मग मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये आता काहीही प्रॉब्लेम नाहीये. आपलं आयुष्य सुरळीतच चालणार आहे. असं म्हटल्यावरती सायली खूपच खुश होते आणि आता दोघं जण आनंदाने घरी जायला निघतात. पण दोघांना माहीत नसतं की तिकडे त्यांच्यासोबत काय वाढवून ठेवलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांच्यासोबत काय होणार आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र दोघं जण घरी यायला निघतात. घरात मात्र त्यांच्यासोबत काहीतरी वेगळंच वाढवून ठेवलेलं असतं आणि आता हे सगळं चालू असताना लगेचच दोघं जण जेव्हा एंट्री करतात त्यावेळेला प्रताप त्यांना थांबवतो. थांबा, आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे की सायलीला या घरामध्ये अजिबात थारा नाही. सायलीला थारा नाही म्हटल्यावरती अर्जुन सुद्धा त्या घरामध्ये थांबायला मागत नाही. मग अर्जुन आणि सायली दोघं जण आता ते घर सोडण्याचा निर्णय घेतात. सायलीसोबत अर्जुनने घर सोडलंय आणि सायलीची साथ मात्र दिली. पण यानंतर अर्जुन सायली कुठे जाणार, कसे जाणार आणि आता यांचं पुढचं आयुष्य कुठे राहण्यात जाणार हे येणाऱ्या भागातच कळणार.